आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा. मी मात्र आता 9 वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं हटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजाचे मोठे भाऊ लेकरं म्हणून लढणार आहे. ही वेळ सरकारने आणली आणि सरकारमधल्या सगळ्या व्यवस्थेने आत्तापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं म्हणजे केवळ तुम्हाला झुलवण्यासाठी आणि या वेदनेपर्यंत आणण्यासाठी होत असं. आणि मला माझे बलिदान डोळ्यासमोर यायला लागले, म्हणून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना, त्या माता माऊली जाऊन जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं. ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काळजातलं लेकरू नसल्यावर काय होतं.